तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध सामाजिक, आरोग्य विषयक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन 6 व 7 ऑगस्ट रोजी करण्यात आलं. चिरचाळ बांध येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर, आमगाव येथे रक्तदान शिबिर, गरजू दिव्यांगांना बॅटरी चलित 3 चाकी सायकलींचे वाटप तसेच गौशाळेत आमदार संजय पुराम यांच्या वजना इतक्या पशुखाद्याची तुला करून ते जनावरांसाठी देण्यात आला. वाढदिवसाचं औचित्य समाजोपयोगी उपक्रमांनी साजरं करण्यात आल्याने नागरिकांनी या उपक्रमांचं कौतुक केलं. चिरचाळ बांध येथे संजय पुराम मित्र परिवाराच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. नेत्रतज्ञांनी नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून गरजूंना मोफत चष्म्यांचं वाटप केलं. तपासणी दरम्यान मोतीबिंदूचं निदान झालेल्या रुग्णांसाठी नागपूर येथे पूर्णपणे मोफत शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि नेत्र सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गरजू रुग्णांना, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. याच वाढदिवसानिमित्त आमगाव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत रक्तदान केलं. सोबतच गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी चलित 3 चाकी सायकलींचं वाटप करण्यात आलं. या सायकलींमुळे दिव्यांग लाभार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता निर्माण होऊन त्यांना अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. गोसेवेचा संदेश देणारा आणखी एक विशेष उपक्रम गौशाळेत राबवण्यात आला. यावेळी आमदार संजय पुराम यांच्या वजना इतक्या पशुखाद्याची तुला करण्यात आली आणि हे पशुखाद्य गोशाळेतील जनावरांसाठी देण्यात आलं. वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या विविध उपक्रमांना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, माजी आमदार केशव माणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार संजय पुराम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं. वाढदिवस केवळ केक, सत्कार आणि शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता आरोग्य सेवा, रक्तदान, दिव्यांगांना सहाय्य आणि गोसेवा अशा विविध समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश गेला. आरोग्य शिबिरातून हजारो नागरिकांना उपचार व तपासणीची सुविधा, दिव्यांगांना स्वावलंबनासाठी मदत, रक्तदानातून गरजू रुग्णांसाठी जीवनदानाचा संदेश आणि गोशाळेतील जनावरांसाठी पशुखाद्य उपलब्ध करून देत आमदार संजय पुराम यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरला. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमगाव देवरी विधानसभेत दरवर्षी आपण रोग निदान शिबिर, चष्मे वाटप, हार्ट, कॅन्सर, किडनी, लिव्हर अशा प्रकारच्या आजारावर आपण शालिनीताई मेघे यांच्या माध्यमातून आपण उपचार करत असतो. माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर देखील मोठ्या प्रमाणात होते. आज जवळपास आमगाव या ठिकाणी 200 युवकांनी रक्तदान केलेलं आहे. निश्चितच जे लोक गरजूवंत आहेत त्यांना त्याचा लाभ मिळेल. मी गेल्या 2024 पासून जेव्हा मी दुसऱ्यांदा या मतदारसंघाचा आमदार झालो तेव्हा सौ सविता पुराम, बिरसा फाउंडेशन आणि सविता पुराम मित्र परिवाराच्या वतीनं असं ठरवलं की आमदार साहेबांचा वाढदिवसानिमित्त आपण विकलांग लोकांना सुद्धा 3 चाकी सायकल द्यायला पाहिजे आणि 24 पासून आपण 3 चाकी सायकल सुद्धा आपण वाटप करतो आहोत. रक्तदान शिबिरचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जवळपास 200 युवकांनी रक्तदान केलेलं आहे. किडंगी पारला, आमगाव येथील किडंगी पारला गौशाला आहे. मोठ्या प्रमाणात तिथे गौमाता आहेत आणि त्यांना चारा, त्यांना मोठ्या प्रमाणात मिळावा, त्यांना मदत मिळावी या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी वाढदिवसानिमित्ताने माझ्या वजना इतका
चारा आपण वजन करून गोमातेला आपण अर्पण करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.